नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण पुढील पार्ट फ्रिक्वेन्सी मीटर शिकणार आहोत. बघा, पेपर 2चा FB या विषयाचा आपण पायाभूत तपासणी साधने व नियंत्रक साधने मधील पुढचा पार्ट बघणार आहोत. फ्रिक्वेन्सी मीटर. एनर्जी मीटरची विद्युत जोडणी बघितलेली. तर बघा, आज आपण हे फ्रिक्वेन्सी मीटर बघणार आहोत. बघा, टेक्स्टबुक तुमच्या समोरच आहे. आता हे तर बघा मुलांनो, फ्रिक्वेन्सी मीटर हे इलेक्ट्रॉनिक डिजिटल रचनेमध्ये उपलब्ध होतात. आपल्याला माहितीच आहे, आपण ज्यावेळी कोणतीही इलेक्ट्रिकलची वस्तू आणतो तर त्यावेळी त्या ठिकाणी व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी मेन्शन केलेली असते. फ्रिक्वेन्सी यालाच आपण वारंवारता असाही शब्द वापरतो. तर बऱ्याच वेळा बघा, तुम्ही बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, 50 हर्ट्झ असं आपल्याला बऱ्याचशा इलेक्ट्रिकलच्या वस्तूंच्या स्पेसिफिकेशनवर दिसतं. 50 हर्ट्झ म्हणजे हे काय असतं, त्याची फ्रिक्वेन्सी. म्हणजेच आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एका सेकंदामध्ये किती सायकल्स ACच्या कंप्लीट होतात त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. तुम्हाला माहितीच आहे AC वेव्हफॉर्म कशी असते. बघा, मी एक सांगते आपल्याला. बघा, असा टाईम असतो आणि जरा मी आपल्याला यावर सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, असा टाईम आणि AC वेव्हफॉर्म हे बघा मुलांनो, एक्स ॲक्सिस, एक्स आणि वाय अक्ष. तर आपल्याला माहिती आहे AC ही कशी असते. तर या शून्यापासून स्टार्ट होऊन पॉझिटिव्ह हाफ सायकल तयार करते आणि निगेटिव्ह हाफ सायकल तयार करते. बरोबर. हा जो सगळ्यात पॉझिटिव्हचा जो सगळ्यात जास्त अंक असतो, मोठा अंक असतो, याला म्हणायचं पीक व्हॅल्यू. पॉझिटिव्ह पीक आणि याला म्हणायचं निगेटिव्ह पीक. ही व्हॅल्यू काय असते, 0, आणि ही वरची असते पॉझिटिव्ह, खालच्या असतात निगेटिव्ह. तर हा पॉझिटिव्ह हाफ सायकलचा एक सेट आणि निगेटिव्ह हाफ सायकलचा एक सेट, असं मिळून काय होते, एक सायकल तयार होते. हे बघा, याप्रमाणे एक सायकल तयार होते. ही व्हॅल्यू असते इथे 0. तर हा असा एक सेकंड जो असेल
एक्स अक्षर काय आहे? टाईम. तर या एका सेकंदामध्ये किती सायकल्स तयार होतात आपल्या सप्लायच्या? तर 50. म्हणजे या सायकल्स किती असतील? अशा 1 2 3 4 5 अशा 50 सायकल्स असतात. म्हणजेच काय की 50 हर्ट्स आपली झाली सप्लाय फ्रिक्वेन्सी. कळलं? तर अशी ही फ्रिक्वेन्सी मोजण्याचं जे मीटर असतं त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी मीटर. तर हे आहे ते फ्रिक्वेन्सी मीटर. तर आता हे इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे त्यात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांचं कॉम्बिनेशन केलेलं असं इलेक्ट्रोमेकॅनिकल टाईप, फक्त इलेक्ट्रॉनिक टाईप डिजिटल रचनेमध्ये हे उपलब्ध होतात. तर फ्रिक्वेन्सी मीटरने AC वीज पुरवठ्याची वारंवारता मोजता येते. सायकल प्रति सेकंड म्हणजेच हर्ट्स या एककाला फ्रिक्वेन्सी मोजतात. फ्रिक्वेन्सी मीटर हा सप्लायला समांतर जोडणीत जोडतात. जोडणीचे आपल्याला 2 प्रकार माहिती आहेत ना, एकसर आणि समांतर. एकसर म्हणजे काय? एका पुढे एक. आणि समांतर म्हणजे काय? म्हणजे आता समजा हा आपला AC सप्लाय असेल, तर याला जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मीटर जोडायचं असेल, समजा हे आहे फ्रिक्वेन्सी मीटर, तर हे कसं जोडणार तुम्ही? समांतरमध्ये. म्हणजेच काय? याचं एक टोक हे सप्लायच्या एका टर्मिनलला आणि दुसरे एका टर्मिनलला. हे झाले समांतरमध्ये. तर अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी मीटर समांतरमध्ये जोडायचे असते. आपल्या भारतात वीज पुरवठा 50 हर्ट्स वारंवारतेने करणे वीज पुरवठ्या कंपन्यांना बंधनकारक असते. इलेक्ट्रोमेकॅनिकल फ्रिक्वेन्सी मीटर AC सप्लाय जोडलेले असताना ज्या व्हायब्रेटिंग रीडची उंची दिसते त्यावेळेच्या फ्रिक्वेन्सीचे रीडिंग घ्यावे. आता पुढचे आहे KVA मीटर किंवा KVAR मीटर. तर बघा, K म्हणजे काय? किलो, V म्हणजे व्होल्ट आणि A म्हणजे ॲम्पियर. तर हे किलो व्होल्ट ॲम्पियर मीटर हा ॲपरंट पॉवर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. बघा, पॉवरचे जे प्रकार आहेत, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह, ॲपरंट, त्यातला ॲपरंट पॉवर हा मोजण्यासाठी हा KVA मीटर वापरतात. KVA किलो व्होल्ट ॲम्पियर बरोबर काय? V गुणिले I छेद 1000. म्हणजेच काय? KVA हे त्याचं सूत्र आहे. KVA बरोबर V गुणिले I छेद 1000. ॲपरंट पॉवर बरोबर व्होल्टेज गुणिले करंट असे सूत्र असते. ॲपरंट पॉवर म्हणजे वीज मंडळाकडून खेचलेली एकूण शक्ती होय. रिॲक्टिव्ह किलो व्होल्ट ॲम्पियर मीटर हा रिॲक्टिव्ह पॉवर मोजण्यासाठी वापरतात. रिॲक्टिव्ह पॉवर बरोबर काय? व्होल्टेज गुणिले करंट गुणिले साइन थिटा असे याचे सूत्र असते रिॲक्टिव्हमध्ये. KVAR याचे सूत्र काय? V गुणिले I गुणिले साइन फाय. या ठिकाणी हे फायचं चिन्ह वापरलेलं आहे. ॲक्च्युली या ठिकाणी थिटा असायला हो. थिटा आणि फायमध्ये बघा फरक. तर थिटा हा असा दाखवला जातो आणि फाय हा असा.
ॲक्च्युली या ठिकाणी चुकलेलं आहे टायपिंगमध्येच. या ठिकाणी हा असा थिटा हवा, पण या ठिकाणी यांनी फाय दाखवलेला आहे. हे एक चूक तुम्ही लक्षात घ्या. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय? वीज मंडळाकडून खेचलेली पण प्रत्यक्ष न वापरलेली शक्ती, तिला म्हणायचं रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर ही रिॲक्टन्समध्ये, इंडक्टर व कॅपॅसिटन्समध्ये साठून राहते व पुन्हा मंडळात परत केली जाते. आपल्याला माहितीच आहे, आपण जेव्हा पॉवर स्टेशनकडून जिथे वीज तयार होते तिथून जेव्हा आपण आपल्या घरासाठी इलेक्ट्रिसिटी घेतो तेव्हा ती पूर्णच्या पूर्ण तऱ्हेने वापरू शकत नाही, कारण त्यामध्ये लॉसेस होतात. पॉवर ही कुठेतरी लॉस होते. जसं तुम्हाला बघा, 100% जरी नॉलेज दिलं तरी तुम्ही 100पैकी 100% मिळवतात का? नाही. थोडेसे लॉसेस होतात आणि तुमचे पर्सेंट कमी होतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी पॉवर स्टेशनकडून घेतो आणि आपल्या घरापर्यंत येईपर्यंत त्यामध्ये खूप सारे लॉसेस झालेले असतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी ही पॉवर या ठिकाणी आपण बघितली आहे. आता खाली बघा, KVA मीटर किंवा KVAR मीटर यांची रचना डायनॅमोमीटर प्रकारची असते. डायनॅमोमीटर हा एक प्रकार आहे. आपण मागे मीटरचे प्रकार शिकलो, त्यातला हा एक प्रकार डायनॅमोमीटर. यामध्ये करंट कॉईल व व्होल्टेज कॉईल असतात. करंट कॉईल ही करंट ट्रान्सफॉर्मरला व व्होल्टेज कॉईल ही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरला जोडून KVA मीटर, KVAR मीटर वापरतात. यांचा उपयोग जास्त वीज शक्ती वापरणाऱ्या कारखाने, कंपन्या, मॉल, आस्थापना, जनरेटिंग स्टेशन, सबस्टेशनमध्ये करतात. बघा ही डायग्राम बघा. आता KVA मीटरची आहे. बघा हे काय लिहिलं आहे? फ्रॉम सप्लाय, म्हणजे सप्लायकडून आलेल्या या लाईन्स आहेत. आणि इथे खाली काय दिलं आहे? टू लोड. लोड म्हणजे काय? म्हणजे आपण कंझ्युमर्सने जे काही अप्लायन्सेस लावलेले आहेत तो भाग म्हणजे हा लोड, म्हणजे जिथे पॉवर वापरली जाते, कंझ्युम केली जाते. आणि हे सप्लायर, फ्रॉम सप्लाय ह्या लाईन्स आलेल्या आहेत. त्यानंतर हा आहे ट्रान्सफॉर्मर. याची ही प्रायमरी आणि ही सेकंडरी. आता या KVA मीटरची बघा, ही आहे CC आणि ही आहे PC. CC म्हणजे काय? करंट कॉईल. आणि PC म्हणजे प्रेशर कॉईल. आता ही प्रेशर कॉईल बघा, याची जोडणी कशी केली या ठिकाणी, इथे पॅरललमध्ये. आणि ही करंट कॉईल असेल, यामध्ये हे करंटच्या प्रमाणात त्या ठिकाणी फ्लक्स तयार झालेलं असेल. आणि या ठिकाणी पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेजच्या स्वरूपात. हे आहे KVA मीटर. बघा KVAR मीटर. ॲक्च्युअली आपल्याला हे मीटर असं दिसतं, त्याची रचना ही आतमध्ये अशा पद्धतीने असते. आता पुढचं आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्टर. मेगा ओहम मीटर किंवा मेगर. तर मेगरमध्ये 500 किंवा 1000 DC व्होल्टचा हँड डायनॅमो असतो. हँड डायनॅमो म्हणजे हाताने फिरवायचा, त्याला हँडल असेल आणि त्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल असा, त्याला म्हणायचं हँड डायनॅमो असा असतो या मेगरमध्ये. तर मेगरचा उपयोग वीज जोडणी संच
वायरिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स IR मोजण्यासाठी करतात. बघा, प्रत्येक वायरला इन्सुलेशन असतं. वरच्या बाजूला ते रेड कलर किंवा ब्लॅक कलर, ग्रीन कलरचं वायरच्या भोवती जे आवरण असतं त्याचा रेजिस्टन्स कसा असायला हवा, जास्त की कमी? जास्त असायला हवा. कारण जर तो जास्त असेल तरच आपण त्या वायरला टच केल्यानंतर आपल्याला शॉक लागणार नाही. आणि जर तो कमी झाला असेल, लीक झाला असेल किंवा ब्रेक झालं असेल त्याचं इन्सुलेशन, त्याला कुठेतरी चीर पडली असेल किंवा ते ब्रेक झालं असेल तर आपल्याला शॉक लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ते इन्सुलेशन कधी त्याचा रेजिस्टन्स हा खूप जास्त असायला हवा. मग तो मोजण्यासाठी आपल्याला हे मीटर वापरावं लागतं. म्हणजेच काय, वायरिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स IR मोजण्यासाठी हे मीटर वापरतात. IR हा मेगा ओहम एककात मोजतात. एकक काय असतं याचं? मेगा ओहम. लक्षात ठेवा, मेगा म्हणजे 10⁻³ त्याकरता मंडल सप्लायपासून खंडित करा. आता हे करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर जे सर्किट असेल आपलं ते सप्लायपासून खंडित करा, म्हणजे त्यात बाजूला करा सर्किट. मंडलातील कपॅसिटर डिस्चार्ज करा. कुठे कपॅसिटर त्या ठिकाणी असते त्यांना ते डिस्चार्ज करा, कारण त्यामध्ये व्होल्टेज साठवलेलं असतं. मेगरचा धन प्रोब तपासणी खालील उपकरणाच्या बाह्य आवरणाला व ऋण प्रोब उपकरणाच्या टर्मिनलवर जोडा. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा वायर असतात या मेगरला. हे बघा या ठिकाणी हे बघा, हे बघा, हे 2 टर्मिनल दिसत आहेत तुम्हाला. यातलं एक पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं, धन आणि एक ऋण. तर ह्या उपकरणाच्या बाह्य आवरणाला व उपकरणाच्या टर्मिनलला जोडायचे. एक सलग गतीने 1 मिनिट हँडल फिरवायचे. त्यानंतर मेगरचे हे जे हँडल असेल हे एका समान गतीने फिरवत राहायचे. किती? 1 मिनिट. इन्सुलेशन रेजिस्टन्स IR मोजा. या स्केलवर तुम्हाला इन्सुलेशन रेजिस्टन्स दिसेल, म्हणजेच IR दिसेल. तो 0.5 मेगा ओहम पेक्षा जास्त असणे अपेक्षित असते. 0.5 मेगा ओहमपेक्षा तो जास्त असायला हवा. आता याच मेगरच्या आपल्याला ही इंटरनल अंतर्गत डायग्राम या ठिकाणी दाखवली आहे. बघा आकृतीकडे व्यवस्थित. हा आहे अर्थ टर्मिनल, हा आहे लाईन टर्मिनल आणि हा आहे ग्राउंड टर्मिनल. तर तुम्ही आधी सुरुवातीला हे बघा, या ठिकाणी 2 मॅग्नेट दिसत आहेत आपल्याला, बरोबर? हा एक मॅग्नेट आणि हा दुसरा मॅग्नेट. आणि मॅग्नेटच्या मध्ये ही जी स्पेस आहे, या स्पेसमध्ये बघा काय आहे? डिफ्लेक्टिंग कॉईल. ही जी कॉईल आहे ही डिफ्लेक्टिंग कॉईल आहे. त्यानंतर ही आहे कंट्रोलिंग कॉईल आणि हा आहे पॉइंटर, म्हणजे काटा, दर्शक काटा. आता ही जी कंट्रोल कॉईल आहे बघा, हिची जोडणी कशी आहे? हिचं एक टोक एका रेजिस्टरच्या थ्रू वर अर्थला जोडले आहे आणि दुसरे टोक हे खाली ग्राउंडला जोडलेले आहे. त्यानंतर ही जी डिफ्लेक्टिंग कॉईल आहे हिचे बघा, एक टर्मिनल कुठे जोडले आहे? थ्रू रेजिस्टर लाईनला जोडले. या लाईनला रेजिस्टन्सच्या थ्रू जोडलेले आहे आणि दुसरे खाली ग्राउंडला जोडलेले. त्यानंतर ही बघा, ही स्केल आहे.
स्केलमध्ये हा जसे आपण 0 1 2 3 असे स्केलवर नंबर्स असतात तसा इथे हा 0 आहे आणि हा इकडे इन्फिनिटी आहे. हा इन्फिनिटी बघा अशा स्वरूपात हा इन्फिनिटी इथे वर हा दाखवलेला आहे. त्यानंतर बघा हे 2 मॅग्नेट आणि याच्यामध्ये हा जनरेटर आहे. याला म्हटलं आहे हँड ड्रिव्हन जनरेटर, म्हणजे हाताने फिरवायचा हा जनरेटर आहे. तर ही झाली या मेगरची अंतर्गत रचना. आता पुढे आहेत स्विचेस. तर विद्युत मंडल चालू किंवा ऑन करण्यासाठी तसेच खंडित किंवा ऑफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनास स्विच असे म्हणतात. स्विचला दुसरा शब्द आहे कळ. आपण वापरतो का पण हा शब्द नाही, आपण स्विचच म्हणतो. स्विच विद्युत मंडल चालू किंवा खंडित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनास म्हणायचं स्विच. लाईव्ह वायरच्या एकसर जोडणीत हा स्विच जोडतात. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, एकसर जोडणी. स्विचमध्ये पोल, लिव्हर, थ्रो हे भाग असतात. पोलला लाईव्ह वायर जोडतात. थ्रोपासून लोड, सॉकेट, थर्मोमीटर, सिलिंग रोजपर्यंत जोडलेल्या वायरला हाफ वायर म्हणतात. स्विच ऑन स्थितीमध्येही हाफ वायर फेज वायरचा भाग बनते. स्विच ऑफ स्थितीतही हाफ वायर न्यूट्रल अथवा अधांतरी बनते. स्विचची निवड ही गरजेप्रमाणे प्रवाह क्षमता, व्होल्टेज रेटिंग, रचना, प्रकार, आकार, कार्यपद्धतीनुसार करतात. स्विच हा प्राथमिक सुरक्षा साधन असतो. वायरचे सर्व स्ट्रँड एकत्र पिळून स्विच टर्मिनल स्क्रू खाली आवळावेत. स्विचवर वायरची जोडणी सुरक्षित व घट्ट करावी. या ठिकाणी आपल्याला स्विचचे प्रकार दिले आहेत बघा. स्विच टाईप, त्याचा सिम्बॉल, त्याचे स्केच आणि स्विचचा टाईप. बघा पहिला आहे नाईफ स्विच. हा त्याचा सिम्बॉल बघा. SPST टाईप येतो हा 1 वे. दुसरा आहे टॉगल स्विच. त्यानंतर बँड स्विच, स्लायडिंग स्विच, रोटरी स्विच, पुश स्विच, पुल स्विच, स्विच विथ मार्क अँड इंडिकेटर्स, हीट सिलेक्टर स्विच, रोटरी कॅम स्विच. त्यानंतर हा रेग्युलेटर स्विच, डिमर स्विच, सॉकेट अँड स्विचेस. हे खाली आहेत सॉकेट अँड हे स्विचेस. बघा SPST 1 वे, नंतर DPST म्हणजे काय, डबल पोल स्विच टाईप DP. बघा यामध्ये 2 लाईन्स दाखवल्या आहेत दोन्ही साईड. त्यानंतर हा TPST, या ठिकाणी या 3 लाईन्स दाखवल्या आहेत. नंतर SPDT 2 वे, नंतर DPDT, TPDT, हा खाली DPD TCO, सिंगल फेज चेंज ओव्हर स्विच.
त्यानंतर हा ट्रिपल फेज चेंज ओव्हर स्विच, त्यानंतर हा SPTT स्विच, नंतर DPTT बघा डबल पोल आणि हे ट्रिपल टाईप, त्यानंतर हा TPTT स्विच. असे स्विचचे प्रकार आहेत, व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता पुढचं आहे फ्यूज किंवा वितळतार. आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच फ्यूज हा शब्द वापरतो, ऐकतो. तर बघा आज आपल्याला हा शिकायचा आहे नेमकं फ्यूज म्हणजे काय. तर बघा वीज मंडलातील म्हणजेच काय सर्किटमधील घटकांचे जादा वीज प्रवाहापासून संरक्षण करण्यासाठी फ्यूज वापरतात. आता वीज मंडलातील घटक काय असतात, आपण जोडलेले अप्लायन्सेस, त्यातल्या तारा किंवा कंडक्टर्स, सॉकेट, स्विचेस, यातून जो वीज प्रवाह जातो त्याचे रक्षण करण्यासाठी हा फ्यूज वापरतात. तर यामध्ये जास्त प्रमाणात वीज प्रवाह जाऊ नये आणि ते डॅमेज होऊ नये त्यासाठी फ्यूज वापरलेला असतो. रिवायरेबल फ्यूज एलिमेंटकरिता, रिवायरेबल फ्यूज एलिमेंट म्हणजेच काय बघा, काही प्रकारचे फ्यूज असे असतात की ते एकदा फ्यूज जर आपण म्हणतो उडाला किंवा जळाला की ते फेकून द्यावे लागतात. आणि काही प्रकारचे कसे असतात की फ्यूज जरी उडाला तरी आपण काढून त्याच्या आतमध्ये जी वायर असते ती तुटलेली वायर आपण फक्त टाकून देतो आणि दुसरी वायर त्यामध्ये बसवतो. तर त्याला म्हणायचं रिवायरेबल, म्हणजे वायर आपण पुन्हा बसवू शकतो, म्हणजेच काय रिवायरेबल फ्यूज. तर या रिवायरेबल फ्यूज एलिमेंटकरिता त्यासाठी जी तार वापरतात ती कसली असते, कॉपर, टीन, लेड, झिंक, सिल्वर व त्यांचे मिश्र धातू यांचा वापर केला जातो. मिश्र धातूच्या फ्यूज वायर 1.5, 2, 5, 6.5, 10, 11, 15 अँपिअर या क्षमतेमध्ये उपलब्ध होतात. मिश्र धातूच्या वायरचा वितलांक वायरिंग कॉपर ॲल्युमिनियम वायरपेक्षा कमी असतो. फ्यूज टर्मिनल घट्ट असावे व त्यांना वायरशी जोडणी घट्ट जोडावी, अन्यथा वायर व टर्मिनल गरम होऊन जळते. बघा आता फ्यूजचा प्रकार, रिवायरेबल फ्यूज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ज्याची आतमध्ये तार जी असेल किंवा वायर असेल ते आपण चेंज करू शकतो, त्याला म्हणायचं रिवायरेबल फ्यूज. याचा उपयोग सर्वसाधारण वायरिंगसाठी, विशेषतः त्याची पुन्हा नवीन वायर बसवता येते. दुसरा प्रकार आहे राऊंड टाईप फ्यूज. त्याचा उपयोग आहे वायरिंग आयसोलेटर, जुन्या वायरिंगमध्ये आढळते. तिसरा प्रकार आहे कार्ट्रेज फ्यूज. याचा उपयोग आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांच्यामध्ये, आणि याची विशेषता काय तर हा जलद वितळतो. नंतर HRC फ्यूज महत्त्वाचा आहे. हा फ्यूज हाय रप्चरिंग कपॅसिटी फ्यूज म्हणतात त्याला. याचा उपयोग हा महाग उपकरणे, कंट्रोल पॅनल यांच्यामध्ये वापरला जातो आणि याची विशेषता म्हणजे काय, त्याचे नियंत्रण हे प्रभावी असते. पुढचा आहे स्टिप फ्यूज. तर हा कमी जागेत वापरण्यायोग्य असतो आणि पारदर्शक प्लास्टिक कव्हरमध्ये हा असतो, ही त्याची विशेषता. त्यानंतर ग्लास ट्यूब फ्यूज.
हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरले जातात. तपासणे बदलणे सोपे असते. नंतर फ्यूज कनेक्टर, मोटरच्या वाइंडिंगचे रक्षण. बघा या ठिकाणी काही मिस्टेक झालेली आहे प्रिंटिंगची. तर फ्यूज कनेक्टर हा मोटरच्या वाइंडिंगचे रक्षणासाठी वापरतात आणि हा आकाराने लहान आणि टेपिंगमध्ये हे सामावते. यांचे फ्यूजिंग फॅक्टर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. बघा अशा पद्धतीने हा चार्ट आहे समजून घेण्यासाठी. आता हे बघा आपल्याला काही फ्यूजच्या डायग्राम्स इथे दिलेले आहेत. हा पहिला आहे कार्ट्रेज टाईप विथ ग्लास ट्यूब अँड वायर फ्यूज लिंक. नंतर हा फायर ट्यूब, बघा या ठिकाणी काचेचा वापर केला आहे. त्यानंतर हा रिबन टाईप, हा आहे कॉपर फ्यूज लिंक. हे स्कीमॅटिक सिम्बॉल, हे आहे सिम्बॉल्स आहेत फ्यूजचे जे आपण सर्किट डायग्राममध्ये वापरतो. त्यानंतर हा आहे नाईफ ब्लेड कार्ट्रेज टाईप, हा आहे प्लग टाईप विथ रिबन फ्यूज लिंक. हे फ्यूजचे प्रकार दिलेले आहेत काही आकृत्या. या ठिकाणी करंट रेटिंगचा चार्ट दिलेला आहे. रेटिंग बघा ॲम्पियरमध्ये 3, 5, 10, 15, 20, 25 ॲम्पियरमध्ये. 3 ॲम्पियरचा असेल तर त्याची साईज असते 0.15, 5चा असेल तर 0.20, 10 ॲम्पियरचा असेल तर 0.35, 15साठी 0.50, 20साठी 0.60, 25साठी 0.75. ही झाली साईज त्याची MM मध्ये. कॉपर वायर, 3 कॉपर वायरचे रेटिंग दिले आहे त्यामध्ये ॲम्पियर 30, 45, 60, 80, 100 हे फ्यूजचे रेटिंग दिलेले आहे. आणि या 30साठी ही साईज असेल 0.85, 1.25 MM मध्ये ही साईज आपल्याला दिलेली आहे. हे फक्त बघा आता ही डायग्राम दिली आहे रिवायरेबल टाईप फ्यूजमध्ये. तर हा जो खालच्या बाजूला आहे याला म्हणायचं फ्यूज बेस आणि हा जो वरचा पार्ट आहे याला म्हणायचं फ्यूज कॅरियर. त्याचे पार्ट बघा, आपण ते चिनी मातीचे पांढरे फ्यूज बघतो बघा, हा तोच आहे. तर हा आहे त्याचा वरचा पार्ट आणि हा आहे खालचा पार्ट. याला फ्यूज बेस म्हणायचं. आणि या ठिकाणी ज्या धातूच्या पट्ट्या या ठिकाणी दिसतात त्याला म्हणायचं फ्यूज बेस कॉन्टॅक्ट. आणि हा वरचा पार्ट जो आपण हा याच्यामध्ये फिट करतो, वरून प्रेस करून मग हे दोन्ही एकत्र फिट झालेले असतात. हा आतला जो पार्ट आहे याला म्हणायचं फ्यूज एलिमेंट. या ठिकाणी या ॲस्बेस्टॉसच्या ट्यूब असतात. ॲस्बेस्टॉस या मटेरियलच्या या ट्यूब्स बसवलेल्या असतात. आणि ह्या ज्या 2 धातूच्या पट्ट्या दिसतात त्याला म्हणायचं फ्यूज कॅरियर कॉन्टॅक्ट. नंतर हे आहे फ्यूज कॅरियर. अशा पद्धतीने हे रिवायरेबल फ्यूजची डायग्राम आपल्याला दाखवली आहे. आहे बाय मेटल थर्मोस्टॅट. बघा विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक धातू हा वेगवेगळ्या तापमानाला प्रसरण पावतो, वितळतो. सगळे धातू एकाच तापमानाला प्रसरण पावतात किंवा वितळतात का? नाही. तर त्याचा उपयोग करून या ठिकाणी हे बायमेटल थर्मोस्टॅट तयार केले जातात. तर बघा भिन्न दराने प्रसरण पावणाऱ्या 2 भिन्न धातूच्या पट्ट्या गरम केल्यावर प्रसरण पावतात आणि थंड झाल्यावर मूळ स्थितीत येतात. या 2 पट्ट्यांचे तापमान वाढल्यावर एक पट्टी अधिक दराने प्रसरण पावते व दुसरीचा प्रसरण पावण्याचा दर कमी असतो. परंतु दोन्ही धातू एकत्र जोडलेले असल्याने पट्टी कमी प्रसरण पावणाऱ्या धातूच्या बाजूस वाकते व जागा बदलते. याचा उपयोग तापमानानुसार ऑन ऑफ होणारा स्विच म्हणून करता येते. प्रत्यक्षात प्रसरण अल्फा
अल्फा बरोबर ई छेद कंसात α2 मायनस α1 गुणिले दुसऱ्या कंसात T2 मायनस T1 म्हणजे टेम्परेचरमधील हा फरक इतके होते. थर्मोस्टॅटकरिता आयर्न 46, निकेल आयर्न 56, निकेल स्टील, ब्रास स्टील, कॉपर कॉन्स्टंटन यापासून बनवतात. बघा हे या ठिकाणी आकृती दिली थर्मोस्टॅटची. आहे इलेक्ट्रिकल कनेक्शन, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स या ठिकाणी आपल्याला क्लोज दिसतात. ही जी एक पर्पल कलरची जी वरची पट्टी आहे ती एका वेगळ्या धातूची आणि खालची जी ग्रीन कलरची आहे ही एका वेगळ्या धातूची. अशा दोन पट्ट्या आता आपल्याला सरळ दिसत आहेत. तर वरची जी आहे ही जांभळ्या रंगाची तिला हायर मेटल स्ट्रीप म्हटलं आहे आणि तिच्या खालची जी ग्रीन आहे हिरवी आहे तिला लोअर मेटल स्ट्रीप आहे. आणि हा जो आहे हा आहे ॲक्च्युअल इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आणि हे आहे इलेक्ट्रिकल कनेक्शन. ही झाली नॉर्मली क्लोज स्थिती. आता बघा या दुसऱ्या डायग्राममध्ये काय दिसतं आपल्याला की आपण याला हीट दिली आहे, उष्णता दिल्यामुळे काय झालं, ही पट्टी बेंड झाली आहे आणि ती कशी वाकली आहे, ती अशी वरच्या बाजूला वाकली आहे. ते वाकल्यामुळे झालं काय या ठिकाणी बघा, ही वरची पट्टी वाकल्यामुळे या दोघांमध्ये एक गॅप तयार झाला. बरोबर, म्हणजेच तो कॉन्टॅक्ट जसा इथे आहे एकमेकांना टच झालेला, तर या ठिकाणी काय झालं, त्यात गॅप पडला. म्हणजे आता करंट जो असेल तो इथे ब्रेक झाला, म्हणजे सर्किट या ठिकाणी खंडित झाले. बघा इथे लिहिलं आहे ओपन सर्किट कंडिशन, म्हणजे हा आता ओपन झाला आहे कॉन्टॅक्ट. बघा म्हणजे हेच दिलेलं आहे या ठिकाणी. रूम टेम्परेचरला दोन पट्ट्या नॉर्मल आहेत. जसं जसं तुम्ही त्याला टेम्परेचर देणार तसं काय होणार, ही पट्टी अनबॉन्ड होणार आणि ही या ठिकाणी वाकलेली दाखवली तिसऱ्या डायग्राममध्ये. या ठिकाणी क्लॅम्प केलेली आहे आणि ती किती बेंड झाली आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हा झाला थर्मोस्टॅट. याच्यावर टीप विचारली जाते, थर्मोस्टॅट म्हणजे काय. तर हे थोडक्यात तुम्ही वर्णन करून डायग्राम काढू शकता, म्हणजे काढायला सगळी डायग्राम. आता आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट. मुलांनो, आणि तुम्ही फीडबॅक देत चला. तुमच्या फीडबॅकवर खूप काही अवलंबून असते. जर तुमचा फीडबॅक चांगला आला तर मलाही उत्साह वाटतो शिकवण्यात. त्यामुळे तुम्ही मला रिप्लाय देत चला. तर अशा पद्धतीने आजचे कसे वाटले हे लेक्चर्स, कळले का नाही तेही सांगत चला. आणि बघा पुढच्या वेळी आपल्याला आता हे ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट घ्यायचे आहे. तर हे जवळपास 40 मिनिटाचे लेक्चर झाले आहे. तर लक्षपूर्वक ऐका आणि हे यावर पाठवल्यामुळे तुम्ही एनी टाईम ते कोणत्याही तुमच्या सोयीच्या वेळात बघू शकता. ही एक आपल्याला फॅसिलिटी उपलब्ध आहे, कारण बरेचसे मुलं आपले बाहेर काम वगैरे करतात, तर त्यांच्यासाठी हे सोयीचं आहे. अगदीच तुम्हाला समोर बसूनच लेक्चर अटेंड करावं लागत नाही आहे. तुमच्या सोयीने तुम्ही हे बघू शकता आहात.
तर आपण आता हे लेक्चर इथे संपवूया. नमस्कार.